जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, शेतकरी बांधवांनो, लाडक्या बहिणींनो, बघा आता अंगणवाडी सेविका मदतनीस याची भरती निघालेली आहे। त्याची जाहिरातसुद्धा जाहीर झालेली आहे। PDF आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। महत्त्वाची गोष्ट, याचे अर्ज सुरू झालेले आहेत। अर्ज करण्याची अगदी शेवटची तारीख अगदी जवळ आलेली आहे। पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, अर्ज कसा भरायचा, कागदपत्र काय काय लागणार, अर्ज करण्याची शेवटची मुदत काय, अर्ज कुठे करायचा, कसा करायचा, वय काय, पात्रता काय, या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती आपण देणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आणि या संदर्भातली निवड प्रक्रिया, ज्यांना 3 मुलं आहेत ते सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकतात। प्रत्येक अर्ज कसा भरायचा, कोणतीही खाडाखोड करायची नाही, कोणतीही चूक करायची नाही। तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे पडतील त्यासाठी कसा प्रयत्न करायचा, यासाठी कोणतीही परीक्षा होणार नाही। तर तुम्हाला फक्त तुमच्या कागदपत्राच्या आधारे जास्तीत जास्त मार्क मिळणार आहे। त्यामुळे कोणते कागदपत्र जोडायचे त्या संदर्भातली सर्व सविस्तर इत्थंभूत माहिती आपण देणार आहोत येत्या पुढील काही काळामध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात बघणार आहोत की अर्ज करण्याची शेवटची मुदत काय आहे, अर्ज कुठे करायचा आहे, कुठे किती जागा निघालेल्या आहेत, ते अर्ज कसा भरायचा, कोणता फॉर्म घ्यायचा, कुठं फॉर्म मिळतो आणि अंगणवाडी भरतीची माहिती कुठे मिळेल, इत्थंभूत सगळी अधिकृतरित्या सविस्तर तुमच्या जवळ, तुमच्या गावात, तालुक्यावर जिथे कुठे राहताल तिथं तुम्हाला अधिकृत माहिती कशी मिळेल याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। चला, पहिली गोष्ट, अर्ज कसा भरायचा, अर्ज कुठे मिळेल। बघा, अशा पद्धतीचा हा अर्ज असतो, अर्जाचा नमुना आहे। अशा पद्धतीचा अर्ज आहे, ह्याच्यावरती तुमची सगळी माहिती भरायची आहे। अर्ज मराठीत असतो। आता वेगवेगळ्या जिल्ह्याची वेगवेगळी प्रक्रिया आहे अर्ज मागवण्याची। काय जिल्हे ऑनलाईन अर्ज मागवतात, काही जिल्ह्यामध्ये ऑफलाईन अर्ज मागवले जातात। तर तुम्हाला या ठिकाणी मराठीत माहिती भरायची आहे। आता इथं तुम्हाला सगळी तुमच्या शिक्षणाची माहिती भरायची आहे। मार्किंगचा क्रायटेरिया काय असणार आहे शिक्षणानुसार हे आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तिथं गोष्ट आहे की लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे तुम्हाला याच्यासोबत जोडायचं आहे की तुमच्या कुटुंबामध्ये हम दो हमारे दो अशी 4 जण लोक आहेत, म्हणजे आम्हाला फक्त 2च मुलं आहेत, 2पेक्षा जास्त मुलं अपत्य नाहीत। जर 2पेक्षा जास्त अपत्य असतील तर त्याला काय नियम आहे त्यावरचा वेगळा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकताय। तो अपवादात्मक काही लोकांसाठी लागू होतो। नंतर रहिवाशाचं स्वयं घोषणापत्र या ठिकाणी जोडायचं आहे। जर विधवा असाल, अपंग असाल तर तुम्हाला या ठिकाणी त्या संदर्भातलं सर्टिफिकेट प्रमाणपत्र इथं तो फॉर्म भरून द्यायचा आहे। हा फॉर्म कुठे मिळतो तर बघा, हा फॉर्म तुम्हाला पंचायत समिती या ठिकाणी मिळतो किंवा ग्रामपंचायतमध्ये सुद्धा मिळेल, तालुक्यात मिळेल। तुम्हाला ज्या ठिकाणी पंचायत समिती आहे, तहसील कार्यालय आहे, त्या ठिकाणी तुम्हाला हा अंगणवाडी भरतीचा अर्ज मिळतो। चला, अर्जाचा विषय संपला। आता दुसरी माहिती काय बघायची आपल्याला, तर अर्ज करण्याची शेवटची मुदत काय आहे आणि कुठे किती जागा आहेत। तर बघा, या ठिकाणी अर्ज करण्याची शेवटची मुदत देण्यात आलेली आहे। अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 10 जुलै 2026 सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील। अर्ज कुठे करायचा आहे, अर्ज कुठे करायचा ते तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो। अर्ज सुरू झालेले आहेत। बघा, आता जागा कुठे आहेत, महत्त्वाची गोष्ट, अक्कलकोट म्हणजे सोलापूर जिल्ह्यासाठी ही भरती निघालेली आहे। सोलापूर जिल्ह्याचा हा GR आहे। तुम्ही जर वेगळ्या जिल्ह्यातून भरतीची माहिती हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही तुमच्या गावामध्ये, ग्रामपंचायतमध्ये, तालुक्यामध्ये, पंचायत समितीमध्ये आणि तुमचा जो कोणता जिल्हा असेल, फॉर एक्झाम्पल धरून चाला, पुणे असेल तर punegovernment.in, सोलापूर government.in, कोल्हापूर government.in या सरकारी वेबसाईटवर तुम्ही तुमच्या भागातील अंगणवाडी भरतीची माहिती पाहू शकता। शिवाय अंगणवाडीमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही या संदर्भातली माहिती मिळवू शकता की तुमच्या गावामध्ये अंगणवाडीची भरती सुरू होणार आहे का, भरती निघणार आहे का आणि कधी निघणार आहे, निघालेली आहे की नाही, या संदर्भातली ही सोलापूर जिल्ह्याची भरतीचा हा व्हिडिओ आहे। बघा, सोलापूरमध्ये अक्कलकोटसाठी मदतनीसांची 1 जागा आहे। अंगणवाडी केंद्र A04 कामठी गल्लीमध्ये अंगणवाडीमध्ये मदतनीसाची 1 जागा निघालेली आहे। दुसरी गोष्ट, बार्शीमध्ये, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका या ठिकाणी 2 मदतनीसाच्या जागा आहेत। B03 बार्शी आणि B14 बार्शी अशा 2 अंगणवाड्यामध्ये मदतनीसांची जागा आहे।
त्यानंतरचा माढा तालुक्यामध्ये शहरात शिवाजीनगर 1 माढा या ठिकाणी मदतनीसांची भरती निघालेली आहे. अशा 3 जागा सोलापूर जिल्ह्यामध्ये भरल्या जाणार आहेत. तर यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत. अर्ज करण्याची शेवटची मुदत किती आहे? 10 जुलै 2026. यासाठी मदतनीससाठी 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. अंगणवाडी मदतनीसाला एकूण पगार किती मिळणार आहे? तर 7,500 रुपये पगार मिळणार आहे. कमीत कमी 12वी उत्तीर्ण असेल. तुम्ही जास्तीत जास्त शिकला असेल तर त्यांचा नंबर लागणार आहे. कमीत कमी 12वी यासाठी पात्रता आहे. तर अशा पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत. अर्जासोबत कागदपत्र काय काय जोडायची हे आपण आपल्या चॅनलवरती शॉर्टमध्ये माहिती दिलेली आहे. ते तुम्ही पाहू शकता. या अर्ज कसा भरायचा, कुठे भरायचा या संदर्भातली सर्व माहिती सांगितलेली आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये या संदर्भातली डिटेल मार्किंग क्रायटेरिया, कागदपत्र कोणते जोडायची, नियम व अटी काय आहेत, परीक्षेची इत्यादी सर्व माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा आणि या संदर्भातली ही PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. तुम्ही GR पाहू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.